जय हिंद मैम। जय हिंद। पेशेंट अब कैसा है? मैडम उसे अभी तक होश नहीं आया। सलाइन दे रही हो ना? टाइम टू टाइम डोसेज दे रहे हो? जी बिल्कुल मैडम। शो मी द रिपोर्ट्स। बाकी सब नॉर्मल है। पेशेंट को थोड़ा फटीग है, एक इंजेक्शन है वो सलाइन में दे देना और बाकी सिम्टम्स चेक करते रहना। और जैसे ही होश में आता है मुझे बता देना, मैं आऊंगी चेक करने के लिए। जी बिल्कुल मैडम। आई आई अजिंक्य अभी धीरे धीरे होश में आ रहा है, थोड़ी देर में पूरे होश में आ जाएगा। जैसे ही होश में आता है उसकी अपनी माँ से बात करवा दो। मैडम उसके माँ बाप नहीं है। मतलब? मैडम वो बचपन से ही अपने मामा के यहाँ पर पला बड़ा है। उसके माँ बाप तो बचपन में ही गुजर गए। ओह। बीवी है उसकी, मतलब उसकी शादी हो गई है, अभी पूरा साल भी नहीं हुआ। I see। उसे देखकर लगता है उम्र काफी कम है इसकी, लेकिन कम उम्र में बड़े ही साहस का काम किया है इसने। हमारा अजिंक्य है ही वैसा। ठीक है, वो जैसे ही होश में आता है उसकी अपनी बीवी से बात करवा दो, ठीक है? जी मैडम, आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट थी। कहिए। मैडम क्या आप 2 मिनट के लिए शीतल जी से, मतलब अजिंक्य की बीवी से बात कर सकते हो? वो बहुत ही टेंशन में है और हमने उन्हें समझाने की बहुत कोशिश की, मगर वो मान ही नहीं रही थी। और ऊपर से थोड़ी देर पहले वो यहाँ आने की जिद भी कर रही थी। अगर एक बार आप उनसे बात करेंगे तो शायद उन्हें अच्छा लगे। प्लीज मैडम। ओके। जी। हेलो हेलो अबे भाऊजी, आले काय शुद्धीवर? हेलो शीतल, मैं डॉक्टर लेफ्टिनेंट कर्नल नफीसा अली शेख बात कर रही हूँ। मैंने ही अजिंक्य का ऑपरेशन किया है। उसके हाथ में गोली लगी थी, गोली अब निकाल दी। तुम्हें टेंशन लेने की कोई जरूरत नहीं। और वो जैसे ही होश में आता है मैं आपकी उनसे बात करवा दूंगी। देखो, तुम पहले रोना बंद करो। तुम्हारे पति ने बहुत बड़ा काम किया है। अपने दोस्तों के खातिर, अपने देश के खातिर उसने गोली खाई है। मैडम, मैं बस एक बार उनसे बात करना चाहती हूँ, उनको मिलना चाहती हूँ। मैडम मैडम मला येऊ द्या तिकडं। अहो, ते एकटे आहेत हो तिकडं। अरे बाबा, एकटा कुठे हाय तुझा हस्बंड? आम्ही हाय ना। उसके यूनिट के सारे जवान मौजूद है यहाँ पर, मेरी पूरी टीम है। तू आधी तुझा रोना थांबव। फौजीची बीवी अशी रोते काय? अहो, पण मी इथं आहे तर मला लई त्रास होतोय हो। बिल्कुल, मला समझत है, लेकिन अगर आप रो पड़ोगी तो बाकी लोगों का ख्याल कौन रखेगा? फौजी की बीवी कभी रोती नहीं, और यही वक्त है खुद को स्ट्रॉन्ग साबित करने का। कभी ना कभी ये वक्त जरूर आएगा, ऐसा आपने जरूर सोचा होगा।
सोचा तो था। तो फिर क्या सोचा था? ऐसे रिएक्ट करोगी रोकर? कुठल्या बी संकटाला सामोरं जाईल, काय बी झालं तरी माझी हिम्मत मोडू देणार नाही, असं ठरवलं होतं। देखो फिर हेच तर तुला करायचं आहे। आणि मी अजून एक बार सांगते, अजिंक्य बिल्कुल सेफ है, उसे कुछ नहीं होगा, ये मेरी गारंटी है। ओके? देखो तुम्हें अपने घर परिवार को भी संभालना होगा। वैसे मुझे बताओ, कोण कोण माणसं आहेत तुझ्या घरामध्ये? यांची आजी, मामा, मामी, मी आणि देखो देखो इतने सारे माणूस आहेत तिकडे, त्यांना कोण संभालणार? देखो अजिंक्य के लिए सब लोग हैं यहाँ पर, अभय मौजूद है, हम सब हैं, लेकिन वहां पर तुम अकेली हो। तुम्हें अपना घर परिवार संभालना है और उन सब लोगों को संभालना अब तुम्हारी जिम्मेदारी है या नहीं? वह मैडम। फिर अगर तुम हौसला हार जाओगी तो कैसे होगा? तुम्हें अब डटकर खड़ा रहना होगा, समझला? वह समझला मैडम। आप जो कुछ कह रही है वो मुझे समझ में आ गया, पर मैडम प्लीज जो कुछ है वो मुझे फोन करके बताओ, और रात को इनको होश आ गया तो भी फोन करके बताइए मैडम, लेकिन बताना जरूर। बिल्कुल, तुम अब चिंता मत करो, ठीक है बेटा? मामा, अभय भाऊजींशी फोन झाला आणि त्या डॉक्टर ज्यांनी अजिंक्यचं ऑपरेशन केलंय त्या बी बोलल्या माझ्या संग। मग काय म्हणल्या त्या? काय सांगितलं? त्या म्हणल्या अजिंक्य आता अर्धावट शुद्धीत आहेत आणि आता थोड्याच वेळात त्यांना व्यवस्थित शुद्ध बी येईल। त्या म्हणल्या काळजी करण्यासारखं काय बी नाही, त्यांच्या हातावर गोळी लागली होती पण ती त्यांनी काढली आता। देवा पांडुरंगा, पावलास रे बाबा। हे लय बरं झालं बघ शीतल। मामा, आता हे शुद्धीवर आले की परत फोन करतो असं म्हणलेत। आता काळजी करण्यासारखं काय बी कारण नाही, आपले अजिंक्य ठणठणीत बरे होतील का नाही बघाच तुम्ही सगळे। शीतल, अगं जरा पाणी तरी घे पुरी, सकाळ धरणं तुझ्या पोटात काय बी नाही। देवा, मला माहितीये माझं गुडलक असताना त्यांना काहीच होणार नाही। शीतल, अगं पाणी घे की। अहो, पाण्याचं काय घेऊन बसलाय? मी तर म्हणते सगळ्यांनीच आता 2-2 घास खाऊन घ्या, मी लागते स्वयंपाकाच्या तयारीला। ऑपरेशन झालंय म्हणलं मला जरा बरं वाटतंय फौजी। फौजी, हो फौजी। हा वय वय, पण काय फौजी? मला जरा वेगळंच टेन्शन आलंय रे। कसलं फौजी टेन्शन? त्याच्या हाताला गोळी लागली आहे ना। होय, तर त्याचा हात तर काढायला लागणार आहे ना, अशी भीती वाटते। अहो फौजी,
असं का बोलताय फौजी? अरे नाही, नसल तसं. नसलच तसं, नसलच. म्हणजे आपल्या उगाच डोक्यात आलं. अरे गोळी हाताला लागली म्हटलं मसल तोडून गेली असेल तर ठीक आहे, जर का हाड तुटला असेल ना तर काय फौजी? सांगा की फौजी, तर काय फौजी? तर राजाचा हात काढावा लागेल. अहो पण आजचं आर्मीच कसं होईल? मग आर्मी सोडावी लागेल का? आर्मी कशात सोडायला लागते? ते क्लेरिकल जॉब असतात की. आणि समजा हात नाही काढला तर? तेच की, आता तो किती फास्ट रिकवर करतोय त्याच्यावर आहे सगळं. एवढंच ना फौजी, तर रिकवर होत असते. मला त्याच्या फुल कॉन्फिडन्स आहे. तर अरे बाबा कसं होईल? तुझ्या तोंडात साखर पड बाबा. बघा तुम्ही फौजी, आज्याला मी लय चांगला ओळखतो. आज्या ठणठणीत बरा होत असतो. आज्याला आयुष्यभर सीमेवर लढायचंय. एवढ्यांना हार मानल तो आज्या कसला? ते आहे गाड्या. फौजी तुम्ही नका काळजी करू. आज्या शुद्धी आला की आपण त्याला फोन करू, म्हणजे काय ते कळू. वाघ आहे आपला आज्या, वाघ. बघा तुम्ही. अभ्या 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 आराम से अभ्या अभ्या कुठे? आप आराम कीजिएगा। मैं जाऊँ नफीसा मैडम को बताऊँ। मला आभ्याला भेटायचं. हाँ जी। त्याला काय झालं नाही ना? नहीं बिल्कुल ठीक है, उसे कुछ भी नहीं हुआ है। त्याला बोलवा. हाँ, मला बुलाइए। भेटायचं त्याला. हाँ हाँ बुलाएंगे, पहले डॉक्टर को आके एक बार चेक करने दो। मॅम मला आभ्याला भेटायचं प्लीज. शांत हो जाओ. सब ठीक है? जी बिल्कुल, अभी भी उनको होश आया है। मैम मला आभ्याला भेटायचं मैम. हाँ मैम मुझे घर वालों से बात करनी है, वो बहुत चिंता कर रहे होंगे. मैम मला शीतलला बोलायचंय, मला शीतलशी बोलायचंय मैम. देखो, तुम सबसे बात करोगे लेकिन बाद में. अभी तुम सिर्फ आराम करोगे, क्योंकि अगर तुम आराम नहीं करोगे तो तुम जल्दी रिकवर नहीं हो सकते. मैम आपने मुझे गोली लगी है, ये घर वालों से बोला तो नहीं ना? मैम वो खामखा परेशान हो जाएंगे मैम. उनको बता दिया है. तुम्हारे ऑपरेशन के बारे में भी उन्हें पता है. मैम मला शीतलशी बोलायचं मैम, प्लीज मैम मला शीतलशी बोलायचं मैम. अजिंक्य, मैं ये तुमसे आखिरी बार कह रही हूँ, तुम अभी अभी होश में आए हो. ज्यादा पैनिक होने की जरूरत नहीं है. वो सब लोग ठीक है, और अगर तुम पैनिक हो जाओगे तो तुम्हारी कॉम्प्लिकेशंस बढ़ सकती है. तुम अब सिर्फ आराम करोगे. मैम मुझे बात कर. हाँ, जैसे ही तुम ठीक होते हो तुम्हारे घर वालों से बात करवा दूंगी. तुम बस शांत हो जाओ. इन्हें टैबलेट्स दे दो और सलाइन की डोसेज कम कर देते हैं. ठीक है मैम. शीतल, अगं लाव बाई फोन, लाव लवकर. बघ तरी काय झाले ते. काल रातच्याला पोराला शुद्ध आले म्हणतात. अग पण आपलं अजून बोललं त्याशी काहीच झालेलं नाही. अगं शीतल, माझ्या डोसक्यात काय बाई विचारितात बघ. भाई ती व्हिडिओ कॉल लाव बाई. लाव बाई लाव. कधी एकदा पोरग्याला बघते असं झालंय बघ मला. नाहीतर काय. अहो मामा, आताच आबा भाऊजींचा फोन झालता. 5 मिनिट बी झाले नाहीत अजून.
मग काय म्हणला त्यो? ते म्हणले ते पोहोचल्यात हॉस्पिटलला, पण अजून आज जाऊन भेटून दिलं नाही. भेटून दिलं फोन करणार आहेत असं म्हणलेत. त्या मॅडमना लाव की फोन. मग कुणाला? त्या नफिसा मॅडम ना? हा, पण आपल्याकडे त्यांचा नंबर कुठे आहे? विचार करून करून डोसकं पार फुटायची वेळ झाली मामा. वय ते आर्मी वाले आपण काळजी करत बसू नये म्हणून आपल्याला बळच तर सांगत नसतील ना की त्यांना शुद्ध आली आणि ते बरे आहेत म्हणून. नाही नाही अगं असं कसं म्हणतीस पुष्पे, असं कसं सांगतील ते? अहो आता आपण काळजी करू नये म्हणून तर ते बोलू शकतात की. मी तर म्हणते त्यांना इकडेच घेऊन या बाई. मामी असं काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय, अगं निस्ता जीवाला घोर आहे बघ. आता बघ की अजिंक्य तिकडे उठले तर आपल्या घरातलं कोण तर आहे का त्यांच्या आजूबाजूला? सांग बरं. होय होय शीतल, मला पुष्पीचं म्हणणं पडतंय बघ. काय होत नसते त्यांना. म्हणजे मला खात्री आहे की त्यांना काय बी होणार नाही. मस्त अख्ख्या देशाचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. आणि हे बघा, आपल्या सगळ्यांनाच असं काय ना काय होईल याची कल्पना होतीच का नाही. म्हणून तर मम्मी त्यांना आर्मीत जाऊ नका म्हणायची, आहे ना मम्मी? पण आता जे झालं ते झालंय, त्याला आपण बदलू तर नाही ना शकत. आता फक्त आपल्या नशिबात जे आलंय त्याला सामोरं जायचंय. बरोबर ना शीतल? अगं ते झालंच आहे, पण एकदा काळजाचा चेहरा बघितला की माझ्या जीवाला आयुष्य वाटेल बघ. देवा पांडुरंगा, माझं लवकर राजाशी बोलणं होऊ दे रे बाबा. अजय, अबे अबे तू तू बरा आहेस ना? सॉरी, आज तुला माझ्यामुळं तुला गोळी लागली. अबे तू नीट आहेस ना? अरे मी एकदम बरा आहे, हे बघ. पण तू नसतस तर नाही माहित, तुझ्यामुळे माझा जीव वाचला. तुझे उपकार मी कधीच. अरे अभ्या काहीतरी काय बोलतो उगाच. अरे आपण सगळे फौजी एकमेकांचे भाऊ आहे ना. हे तुझं मोठं पण झालं आजा, पण चूक माझी होती. मी लक्ष द्यायला पाहिजे होतं. मिशन कंप्लीट व्हायच्या आतच मी सेलिब्रेट करायला गेलो म्हणून असं झालं. अभ्या असं बोलणार असतील ना तर राहू दे मग. अरे काय का अभ्या, मी तुला माझा भाऊ मानतो, कायम तुझ्यात विकायला बघतो. मला कायम एका गोष्टीचं वाईट वाटतं अभ्या. विकायला गोळी लागली ना तेव्हा मी तिथं नव्हतो, आणि ही न भरून येणारी जखम आहे अभ्या.